चला, इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आपल्या इंग्रजीच्या तासिकेसाठी आपापले इंग्रजीचे टेक्स्टबुक्स जे आहेत ते ओपन करायचे आहेत. सो ओपन युअर टेक्स्टबुक्स, पेज नंबर 101. So, sorry, it is not 101, it is 83. आम्ही सर्कल केलं आहे. 83 पान नंबर तुम्ही ओपन करायचं आहे तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकाचा. आज आपण नवीन कविता शिकणार आहोत. सो वी आर गोइंग टू लर्न दिस युनिट ओनली वन मदर. आम्ही सर्कल केलं आहे. ओनली वन मदर म्हणजे काय? फक्त एक आई असं त्याचा अर्थ होतो. आपल्याला सूचना काय केली आहे? लिसन म्हणजे काय? ऐका. रिपीट म्हणजे काय? पुनरावृत्ती करा म्हणजे पुन्हा ऐकावं, रिपीट. अँड रीड मीन्स वाचा. विथ मी मीन्स माझ्यासोबत वाचा. आता माझ्यासोबत वाचा, मी आता इथं वाचेन, राईट? ही कविता वाचेन. तर तसं तुम्ही हे जे शब्द माझे ऐकणार घरी, ज्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही बघणार, तर तसेच शब्द तुम्ही उच्चारण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच तुम्हाला इंग्रजी कठीण शब्दांचा उच्चार करता येईल. अदरवाईज यू विल नॉट बी एबल टू प्रोनाऊन्स न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स. अंडरस्टूड? तर ही कविता मी वाचतो आणि त्याचे उच्चार नीट ऐका. काय आहे? हंड्रेड्स ऑफ स्टार्स in the pretty sky, hundreds of shells on the shore together, hundreds of birds that go singing by, hundreds of lamps in the sunny weather, hundreds of lamps in the sunny weather, hundreds of dewdrops to greet the dawn, hundreds of bees in the purple clover, hundreds of butterflies on the lawn, but only one mother the wide world over. लक्षात. कवी कोण आहेत? जॉर्ज कूपर. पहा, मी सर्कल केलं आहे. जॉर्ज कूपर हे या कवितेचे कवी आहेत. आता बघा, आपण बघूया पहिल्या ओळीपासून. हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. या सुंदर आकाशामध्ये किती चांदण्या असतात? हंड्रेड्स ऑफ. खरं तर चांदण्या या असंख्य असतात, ज्यांची संख्या मोजता येऊ शकत नाही. पण आपल्याला कवींनी ते 100 शब्द वापरला आहे. आकाशात किती? शेकडो चांदण्या असतात. स्टार्स म्हणजे चांदण्या, प्रिटी म्हणजे सुंदर, चांगले. हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. 100 ऑफ शेल्स म्हणजे काय? शेल्स म्हणजे शिंपले. तुम्ही समुद्र किनारपट्टीवर किंवा नदीच्या पात्राच्या वाळू एरियावरती तुम्ही जर फिरला असाल तर तुम्हाला गोगलगाईंचे किंवा पाण्यातले जे जीवाणू असतात त्यांचे कवच तुम्हाला दिसतील. ते शिंपले असतात ना, बघितले असेल तुम्ही. तर शोर म्हणजे काय? किनारा. सी शोर समुद्र किनारा किंवा रिव्हर शोर नदीचा किनारा पण होऊ शकतो. हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर म्हणजे नदीच्या किनारी किंवा समुद्र किनारी किती? या शिंपल्यांची किती संख्या? हंड्रेड्स ऑफ म्हणजे शेकडो. हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. शेकडो पक्षी हे गात असतात. हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. सनी म्हणजे वेदर म्हणजे वातावरण. आलं लक्षात? उबदार. सनी म्हणजे उबदार वातावरण, राईट? म्हणजे हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स. लॅम्प्स म्हणजे काय? शेळी बघितली ना तुम्ही? शेळी, मेंढी, त्यांना लॅम्प असं म्हणतात. मग शेळ्यांची संख्या किती? शेकडो. कशा वातावरणात? तर अगदी उबदार वातावरणात. पुढे कवी काय म्हणतात? हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट द डॉन. हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप मीन्स काय? दवबिंदू. माहिती ना? ड्यू ड्रॉप्स. टू ग्रीट म्हणजे भेटणे. द डॉन मीन्स काय? पहाट. हे शेकडोंच्या संख्येने हे जे दवबिंदू असतात हे सकाळच्या पहाटेला भेटण्यासाठी उत्सुक असतात. हंड्रेड्स ऑफ बीज म्हणजे काय? मधमाशी. इन द पर्पल क्लोवर. आता क्लोवरचा अर्थ या ठिकाणी 3 पानांचं जे झुडूप असतं ते. इन द पर्पल जांभळं. शेकडोंच्या संख्येने मधमाशासुद्धा आहेत. हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज म्हणजे काय? बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरूची संख्या किती? शेकडो. हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन म्हणजे काय? सपाट मैदान गवताचं. एवढे सगळ्यांची संख्या शेकडोंमध्ये असते, हंड्रेड्समध्ये असते. बट ओनली वन मदर.
द वाईड वर्ल्ड ओव्हर. संपूर्ण जगात तुम्ही कुठंही फिरून या, तिथे तुम्हाला एकच आई दिसेल, एकच आई सापडेल. प्रत्येकाची एकच आई तुम्हाला, जी आपल्यावर प्रेम करते, आपल्या मुलांवर प्रेम करते, ती एकच आई असते. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने कवी जॉर्ज कूपर यांनी ही कविता रचलेली आहे. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी कविता वाचून तुम्हाला समजूनसुद्धा सांगितले. तर तुम्ही काय करायचं आहे, हे नवीन आणि पहिल्यांदाच वाचनात आलेले शब्द या कवितेत तुम्हाला दिसतील, ते तुम्ही नोट डाऊन करा आणि वहीत त्यांना लिहा. अंडरलाईन दोज न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक. when you will come to school next day, I will see those new and difficult words whether you have written or not. लक्षात. आणि ही कविता आता पूर्णतः आपण केलेली आहे. पुढच्या तासाला मात्र ह्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, तुर्त आपण 2 नंबरची ॲक्टिव्हिटी काय आहेत ते बघूया. काय म्हणताय, रिसाईट द पोएम. रिसाईट म्हणजे काय, पाठांतर करा. रिसाईट द पोएम विथ प्रॉपर इंटोनेशन, म्हणजे आवाजात योग्य चढ उतार करून कविता सादर करा. आता मी कविता कशी वाचली, योग्य चढ उतार करून, तशी तुम्ही कविता वाचायची. बघा, पुन्हा एकदा सांगतो. हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर, हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय, हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. म्हणजे आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही जसं पॅसेज वाचतात तशा पद्धतीने वाचत नाही. कविता ही लयबद्ध पद्धतीने वाचली पाहिजे. कविता म्हणजे काय असतं, कविता म्हणजे गाणं असतं. तुम्ही एखादं गाणं ऐकलं असेल, कोणतंही गाणं घ्या तुम्ही, देशभक्तीपर गाणं असेल, ज्याला पॅट्रिऑटिक सॉन्ग असं म्हणतो, किंवा चित्रपटाचं गाणं असेल बघा, किंवा भजन असेल, कीर्तनातलं अभंग असेल, तो कसं लयबद्ध सूर तालात गातात की नाही, का असं कसंही गातात नाही, तशी कविता पण तसं गाणं असतं एक प्रकारे. कविताही तुम्ही आवाजाचा योग्य चढ उतार करून तुम्ही सादर करायची. म्हणजे घरात तुम्ही वाचू शकतात, आणि शाळेत तुम्ही आलात तर आपण वर्गात पण त्याचं रिपिटेशन घेऊया. ॲक्टिव्हिटी 3, फाइंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ डिक्शनरी. शब्दकोशातून तुम्ही खालील शब्दांचे अर्थ शोधा. आता शब्दकोश तुम्हाला कुठे जाईल, आता प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलला डिक्शनरी असते. तर त्या डिक्शनरीमध्ये तुम्ही ही सनी, वेदर, ड्यू ड्रॉप्स, पर्पल आणि क्लोवर एवढ्या शब्दांचा तुम्ही अर्थ तुम्ही शोधायचा आहे. उच्चारसुद्धा लिहायचा आहे आणि अर्थसुद्धा लिहायचा आहे. आलं लक्षात. 4th ॲक्टिव्हिटी, व्हॉट अदर थिंग्स कॅन यू थिंक ऑफ दॅट यू सी इन हंड्रेड्स. आता या कवितेमध्ये कवींनी चांदण्या शेकडोंच्या संख्येने दिसतात, मधमाशा शेकडोंच्या संख्येने दिसतात, फुलपाखरू शेकडोंच्या मदतीने दिसतात, ड्यू ड्रॉप्स, लॅम्प्स, हे सगळे शेकडोंच्या संख्येने दिसतात. पण अजून तुम्हाला असं काही सांगता येऊ शकतं का, की अजून काही प्राणी असतील, वस्तू असतील की ज्या शेकडोंच्या समूहात शेकडोंच्या संख्येने दिसतात, तर ते तुम्ही लिस्ट करायची. आलं लक्षात. पुढे असं म्हटलेलं आहे आपल्याला, ॲक्टिव्हिटी 5, व्हॉट एल्स कॅन यू थिंक ऑफ दॅट इज ओनली वन ऑफ इट्स काइंड. असं एकच फक्त काय आहे की जगात फक्त, किंवा एकच एक आहे, अशा दुसऱ्या कोणत्या बाबी तुम्हाला आठवतात बरं. ते इंग्रजीने तुम्ही लिहायचं आहे की त्याला दुसरा पर्यायच नाही, ते एकटंच आहे. फॉर एक्झाम्पल, आय कॅन टेल यू द सन. एकच आहे की नाही. तर तुम्ही आता इमॅजिन करू शकतात की ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. सो डिअर स्टुडंट्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड दिस पोएम अँड इन अवर नेक्स्ट पिरियड वी विल स्टार्ट न्यू टॉपिक. इट इज इनफ टुडे. We stop here. Till then, goodbye.